जित गावड आपण यायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅच जित गावड. जित गावड. आदरणीय रत्नकांत पाटील साहेबांना विनंती करेन, आपण प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड देण्यासाठी आपण यायचं आहे. सौजन्य कुमारी वाणी राकेश पाटील साखरे यांच्या माध्यमातून अग्री सामनावीर हा पुरस्कार आपल्याला बघायला मिळतोय. जित गावड ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच, ज्याच्या बॅटमधून 32 धावा आल्या आणि 2 षटकं 3 गडी बाद केले होते. अशी अष्टपैलू कामगिरी करणारा ठरतोय जित गावड सामनावीर. स्टार्ट ऑफ द मॅच. राई फायटर्स मागणे टीमचा 12वा खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. पहिलाच बॉल या वेळेला आपण पाहतायत खराब कॉलिंग. स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं म्हणजेच धावचीत बाद होणं. एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा संगम पाहायला मिळाला नाही. फलंदाज बाद. जाऊया मनोजी पाटील यांच्याकडे. तर रत्नकांतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय जित गावड याला प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार देताना आपल्याला बघायला मिळतात. धन्यवाद. जित, कसं वाटतंय? पहिला सामनावीर आणि फलंदाज संघ थोडासा अडचणीमध्ये होता. शेवटच्या 2 षटकांमध्ये आलेल्या धावा आणि तू टाकलेली 2 षटकं याने संघाला विजय मिळवून दिला. खूप छान वाटते. चांगल्याच मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स झाला. बॉलिंग पण आणि बॅटिंग पण. टीमवर भरोसा होता म्हणून स्वतःहून पण कॉन्फिडन्स चांगला होता म्हणून बॅटिंग पण चांगली झाली, बॉलिंग पण चांगली झाली. धन्यवाद. नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज अपूर्व ला परतावं लागलं. पण न्यू बॅटर केतन. पुलचा फटका विशाल पाटीलच्या बॅटमधून धमाकेदार. दुसऱ्या बॉलवर खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. ग्रेट शॉट. 4 रन. टप्पा चूक नव्हता आणि त्यामुळे आपण पाहतायत हा बॉल ह्या वेळेला बरोबर बॅटवर आला आणि सरळ बॉल निघून जातोय 4 धावन करता चौकाराने. या वेळेला आपण पाहू शकतायत संघ जाऊन पोहोचतोय स्कोर कार्डवर 4 या धावसंख्येवर. यस गॉन. विशाल पाटील सुद्धा यावेळेला परतावा लागेल. चांगला झेल, चांगलं जजमेंट यावेळेला पाहायला मिळतं. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. विशाल पाटील असं वाटलं की बराच वेळ राहतील खेळपट्टीवर, परंतु इथून जर आपण पाहिलं तर बाद होत असताना आपण पाहताय चांगला बॉलला फॉलो केलं आणि अगदी नेत्रदीपक हा झेल आपण पाहताय. साईशला अखेरकार मिळते विकेट. टॉन्सा किंग टीम दर्शन डीजे मॅन फ्रॉम डोंगरे हे सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. एक अतिशय चांगले डीजे ऑपरेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आपलं सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. दरम्यान विकेट डाऊन. षटक क्रमांक पहिलं. 4 धावा आणि 2 विकेट्स. काय गोलंदाजी केले साईश ठाकूर च्या माध्यमातून आपण पाहतायत. स्वतः आयकॉन खेळाडू आहे. यावेळेला ऑन साइडला मोठा प्रहार केलाय परंतु सॉफ्ट डिसमिसल. पुन्हा एकदा विकेट मिळेल. या षटकामध्ये स्वतःच्या नावावर 2 विकेट आणि सांघिक 3 विकेट. सागर कुडू कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. 3 फलंदाज दमदार फलंदाज बाद झालेत.
बॅक टू द पॅव्हिलियन. मनोजी पाटील काय म्हणतील? साईश ठाकूरने जी गोलंदाजी केली अक्षरशः मात्र यावेळेला फलंदाज बॅटिंग लाईन आहे ती कोलॅप्स झाले. तांसा किंगसाठी ही गुड न्यूज असेल, कारण साईश ठाकूर जेव्हा जेव्हा फॉर्ममध्ये येतो तेव्हा तेव्हा चांगल्या चांगल्या फलंदाजीची दांडी गोल करतो आणि तीच कामगिरी करताना साईश ठाकूर आपल्याला बघायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला आपण बघतोय पॉवरफुल गोलंदाजी होताना आपल्याला साईश ठाकूर यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 प्रमुख फलंदाज होते, त्यांना मात्र इथे बाद केलंय. पहिला आपण बघितलं तर अपूर्व गावड, माफ करा. दुसऱ्या आपण बघतोय विशाल पाटील आणि या वेळेला आपण बघतोय साईराज. हे 3 बॅटर बाद झालेत. इथून आपण बघतोय अक्षय पाटील आणि केतन हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथून राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला साईश ठाकूर बघायला मिळतोय. डाऊन द लेग मारा होता, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. संदीप किनी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय आणि अक्षयजी घरत यांचं सुद्धा आगमन होत असताना आज भालेवामा बड्डे मॅन आणि अगदी थोड्याच वेळात त्यांचं सुद्धा सेलिब्रेशन आपण करूया. राजू कडू साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ग्रामपंचायत सदस्य बहाडोली नितेश जी कदम या ठिकाणी उपस्थित झालेत. अगदी रॉकी ग्रुप चषकाला 4 चांद लागले 11 दिवसांचा आणि स्वतः सदस्य आहेत रॉकी ग्रुप च्या माध्यमातून रॉकी दादा पाटील आणि संपूर्ण टीमने केलेली मेहनत अगदी सलाम आहे रॉकी ग्रुप चषकाला. आणि मनोजी पाटील हे सुद्धा हिस्सा बनले होते त्या स्पर्धेचा. एक दिवस त्यांना सुद्धा इन्व्हाइट केलं गेलं होतं आणि त्यांच्या समोर किशोरजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. दोन्ही 40+ खेळाडू सुद्धा आहेत, चांगलं क्रिकेट सुद्धा खेळतायत आणि आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमच्या व्यासपीठावर उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राई फायटर्स टीम आता फाईट करेल का? स्ट्रगल करते सध्या तरी. या बॉलला लेफ्ट केलं होतं, बॉलला सोडून दिलं. केतनकडे ती जरूर क्षमता आहे षटकार चौकार ठोकण्याची, परंतु यावेळेला रोहित किनी थोडेसे नाराज असतील ज्या पद्धतीने ते बाद झाले. ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड हा नियम जो आहे तो मात्र परफेक्ट यावेळेला लागू झाला. 7 ला 3, 7 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. कल्पेश कुडू यावेळेला उपस्थित आहेत. त्या बॉलला लेफ्ट केलं पुन्हा एकदा. साईश ठाकूर राऊंड द विकेटने आल्यानंतर दिशाहीन मारे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 वर जाऊन पोहोचले गेले. सचिन घरत यांना विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहत आहेत. अगदी हा नेत्रदीपक सोहळा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा. स्वतः रोहित पाटील डॉक्टर आहेत आणि क्रिकेटवरचं निस्सीम प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या पिताश्रींचं सुद्धा क्रिकेटवरचं निस्सीम प्रेम नितीनजी पाटील यांचं सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. अप्रतिम. ऑफ साईडला चांगला फटका तर आहे, बिटवीन द गॅप मध्ये खेळलाय, परंतु सुरक्षित फिल्डर त्या ठिकाणी सागर कुडू पुढे सरसावतील. गेले काही वर्ष आपण पाहिलं तर सागर कुडूने खूप चांगली प्रगती केली आपल्या क्रिकेटच्या या खेळामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता केक कटिंग साठी संपूर्ण मित्र परिवार आपण पाहू शकतायत सज्ज झालेत. भालचंद्र पाटील, भाल्या मामा आणि कॅमेऱ्यात बंदिस्त केलं जाईल. आपण पाहतायत भरवलं जात आहे मुख गोड.
केलं गेलंय. तर जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. 9 धावा झाले, 3 गडी बाद. यावेळेला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. धक्का क्रमांक 4 राही फायटर्स मागणे टीमला. हा चौथा धक्का. पंकज किनी स्वतः ओनर आहेत. अभिजित किनी खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. 4 विकेट राऊंड. केतनला सुद्धा परतावं लागेल. या खेळाडूकडे कॅलिबर होतं. आज मनोजी पाटील नामी संधी होती. ओपनिंगला प्लेअर आलाय, बॅटर आलाय, तर त्याला जवळजवळ 25 ते 30 बॉल खेळायला मिळाले असते. मॅक्झिमम 30-35 धावा केल्या असत्या, परंतु ही नामी संधी हुकली आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. नक्कीच संधीचं सोनं करायला हवं होतं, परंतु संधी हुकलेली आहे. इथे आपण बघतोय सुचित पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच झाला होता. इथून आपण बघतोय सुचितला संधी आहे पुन्हा एकदा. सुचित पाटील आपण पाहू शकाल हॅटकॅप परिधान करताना. गेल्या मॅचचा रिझल्ट पाहता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता. चांगली बॅटिंग, धडाकेबाज बॅटिंग केली होती. 29 धावांची घणाघाती बॅटिंग. आणि आज त्यांच्याच पिताश्रींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांच्या मित्र परिवारांनी दिला. दहाला 4 मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक नंतर मेल बॅटची एज होती आणि त्यामुळे आपण पाहू शकतात एक रन मेल स्मार्ट सिंगल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेला होता. एक नंतर मेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 12 धावसंख्येवर 12 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. ऑन साइडला फटका तर छान खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी नाहीयेत. बिटवीन द गॅप मध्ये बॉल निघून जाईल. 4 धावन करता मेल खणखणीत चौकार. ग्रेट शॉट. 4 रन अक्षयच्या बॅट मधून येतोय हा चौकार. पहा बॅटिंग स्टान्स ऍक्शन रिप्ले मध्ये. सागर कुडूचा हा बॉल अगदी पायावरचा बॉल होता. लेन थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला अक्षयने. चांगला फटका खेळत असताना 4 रन मिळाल्या राही फायटर्स माकणे टीम. सागर कुडू राऊंड द विकेटने. यावेळेला ऑन साइडला खूप चांगला फटका आहे. मनगडाचा वापर करत असताना लगातार हा दुसरा चौकार. क्या बात आहे अक्षय. क्लास बॅटिंग. सागरवर यावेळेला हल्ले बोल केले गेलेत. या चौकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 20 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 लॉस ऑफ 4 विकेट. चांगली बॅटिंग अक्षयच्या द्वारे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. सुचित पाटीलला आपण पाहू शकाल. वीस धावा झालेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. पहिलं षटक सुंदर पद्धतीने हाताळलं साईश ठाकूरच्या माध्यमातून. एक यशस्वी षटक पाहायला मिळालं. चहूबाजूने कटआउट स्टँड्स बसण्यासाठी प्रेक्षकांना सावलीचा आसरा स्टँड्स उभारले गेलेत. येतानाच प्रमुख पाहुण्यांचं, खेळाडूंचं, संघाचं, ग्रामस्थांचं, आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं स्वागतासाठी प्रवेशद्वार. अगदी येताना साखरे गावामध्ये आल्यानंतर तुमचं मन प्रसन्न होईल अशा प्रकारच्या रांगोळी आपण पाहिल्यात. पाटळी हे सुद्धा एक अप्रतिम जे फोटो सुचित याने जर 3 षटकार जर ठोकले तर देवानंद वजेसाहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. अप्रतिम सुरेख पद्धतीने फुटवर्कचा चांगला वापर करत असताना बॅकफुटला गेले. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. 2 रन्स मिळतील.
धावसंख्या आपण बघतोय 22 वर 4, 2.1 षटकांचा खेळ होताना साईश ठाकूर येतोय गोलंदाजी ट्रॅकवर प्रभावित केले साईशने 1.1 षटकांचा खेळ होताना 11 धावा आणि 2 गडी बाद केलेत. बावीस धावा झाले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे अप्रतिम असं मैदानाचा कायापलट करताना संपूर्ण आज आगरी बांधव राजूजी रामचंद्र पाटील साहेब यांचं धन्यवाद व्यक्त करतायत. रोहित किनी यांनी सुद्धा मात्र खूप चांगलं वक्तव्य केलं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. साखरेकरांचं त्यांनी कौतुक केलं. 22ला 4 हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 23. या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. ला 4 तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल जय बजरंग बिरवाडी आणि यानंतर GT11 माकणे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये समोरून फिरवला होता हा बॉल. साईश ठाकूरची हीच खासियत राहिले की फिंगरचा चांगला वापर करतो. बोटांतील जादू दर्शवत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सचिन गरजच्या हातामध्ये हा बॉल निघून जातोय. अप्रतिम, कहीं पे निगाह कहीं पे निशाना. अगदी या वेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पहा, गुडलेन स्पॉट वरून बॉलला फिरवला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. याला म्हणतात ब्युटीज ऑनली स्किंडिंग. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी आणि अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला व्हेरिएशन इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर एकच धागा पकडून गोलंदाजी करताना ऍक्शन स्पीक लाऊड दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा साईश ठाकूरची कृती अप्रतिम पाहायला मिळते. भवितव्य आहे काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. बिरवाडी या गावातून बिलॉंग करणारा आणि बिरवाडीचं भवितव्य अपकमिंग यंग टॅलेंट. संघाची धावसंख्या 23 ला 4. पुन्हा एकदा बॉल तयार साईश ठाकूर. आता शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे अपील केली परंतु टी शर्टचा स्पर्श करत बॉल निघून जातोय. सचिन गरजच्या हातामध्ये. जणू काही या षटकामध्ये सचिन गरज आणि साईश ठाकूर यांच्यामध्ये प्रॅक्टिस सुरू आहे की काय, सराव सुरू आहे की काय हेच फक्त दृश्य पाहायला मिळालं आणि एक निर्णायक षटक पाहू शकला. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 23 ला 4. चला प्लीज मी विनंती करेन खास करून साईश ठाकूर अँड कंपनी सागरकडून आपण थोडी घाई करा प्लीज. टीम मीटिंग कुठल्याही प्रकारची करू नका. पाण्याची व्यवस्था आहे मैदानाच्या आतमध्येच. पाणी पिऊन लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 3 षटकांचा खेळ होताना 23 वर 4 ही स्थिती. प्रमोद सर काय म्हणतील? 23 धावा 3 षटकामध्ये भरपूर आहेत की थोड्या कमी पडल्या तिथे? 23 धावा या तुलनेत आपण पाहिलं, या मैदानाच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर 3 षटकांमध्ये एक ग्रुप जेव्हा सुरू होता त्यावेळेला आपण पाहायचो की 3 षटकात 40, 45, 50 धावा झाले. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर मॅक्झिमम मी तर म्हणेन की 35-36 धावा जर असत्या तर कदाचित थोडासा अजून आकडा वाढताना पाहायला असता. परंतु गोलंदाजाचं कौतुक करेन की गोलंदाजाने वर्चस्व या खेळपट्टीवर दाखवलंय, स्पेशली साईश ठाकूरने. नक्कीच साईशचं सुद्धा कौतुक करावं लागेल. सागर कुडू येथे गोलंदाजी ट्रॅकवर. एका बाजूने अक्षय पाटील 8 चेंडूमध्ये 10 धावा, दुसऱ्या बाजूने सुचित पाटील दिवेकर पाडा 4 चेंडूमध्ये 5 धावांवर खेळतोय. दोघांकडे क्षमता आहे. खास करून सुचित पाटील मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त अप्रतिम अशी फलंदाजी केली होती आणि त्याच अनुषंगाने मात्र त्याच्यावर संघमालकांचा इथे विश्वास असेल. जोपर्यंत सुचित आणि अक्षय आहे तोपर्यंत धावा वाढू शकतात. हो डेफिनेटली मनोज, आपण योग्य वर्णन केलं की सुचित जर थांबला तर कदाचित धावांचा वेग वाढेल. परंतु इथून जर आपण पाहिलं तर इनसाइड आउटचा फटका खेळला गेलाय. फिल्डर येत आहेत, जज करतायत आणि यस डेफिनेटली व्हेरी वेल कॅच बाय साईश. फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळतोय हर हुन्नरी खेळाडू, हरपन मौला खेळाडू, अपकमिंग यंग टॅलेंट. ब्रँड आहे बिरवाडीचा. फलंदाज बाद.
या आपण नितेशजी कदम यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. टिंबी खोडावे एक चांगले पंच सुद्धा आहेत आणि आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान रॉकी ग्रुप चषकाचे सदस्य म्हणून ज्यांची ओळख मी स्वप्नील पाटील डॉन यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करावं. या नितेशजी कदम संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहताय 23 वर जाऊन पोहोचले गेले. सागर कुडूला माहिती आहे टायमिंगच्या बाबतीमध्ये, त्यामुळे बॉल आल्यानंतर तो धावत धावत जातो पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. धन्यवाद नितेशजी कदम, आपण उपस्थित राहिलात या स्पर्धेच्या माध्यमातून आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा बॉल तयार. आपला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघणारा होता. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 24-24 या धावसंख्येवर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगला खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यानंतर आजच्या दिवसातील सामना क्रमांक जो पाहायला मिळेल जय बजरंग बिरवाडी आणि GT11 माकणे 5वा सामना असेल. यावेळेला अप्रतिम चांगला फटका, देखणा फटका पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क, सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावन करता. क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार. सागर कुडीच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातो. इथे आपण बघतोय राऊंड द विकेटने आला होता, परंतु एलिव्हेशन बनवलं आणि चेंडूला फेकून दिले 6 धावन करिता. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 30. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, धीरजचा हा प्रयत्न फसलाय जरूर. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, इथून सेकंड जर आपण पाहिलं तर चान्स केला होता, परंतु हा ना करता करता सिंगल तर मिळाली. 2 चान्सेस निर्माण झाले होते. मनोजी पाटील फर्स्ट चान्स हुकला आणि पुन्हा एकदा सेकंड चान्स त्या ठिकाणी जरूर घेतला गेला होता, परंतु आपण पाहिलं तर इथे धावा धावा आणि फक्त धावा स्पष्टपणे दिसतील राही फायटर्स माकणे या टीमला. 31 वर 5, 3.4 षटकांचा खेळ होताना अप्रतिम कमबॅक केले सागरने. षटकारानंतर एक सिंगल आले. इथून चांगले फटके खेळावे लागतील. खास करून धीरज आहे 3 मध्ये 7 वर खेळतोय आणि 8 मध्ये 10 वर अक्षय. दोघांकडे क्षमता आहे, परंतु एका बाजूने धीरजला आपण बघतोय मागच्या 1-2 वर्षापासून सातत्याने चांगली कामगिरी त्याच्या बॅटच्या साह्याने होते. तर इथून सागरकडू खेळावं लागेल त्याला. हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला मात्र खेळलंय. एकदा पूर्ण केली गेली. एकच धाव मिळते. थोडीशी खराब पैकी होती, परंतु बॅकअप चांगला होता आणि इथून एक धाव येताना धावसंख्या आपण बघतोय 32. 32 धावा 5 चेंडूंचा खेळ योग्य रीतीने होतोय. 32 धावा झालीत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3.5 ओव्हरचा खेळ झालाय. राकेश कुडू साहेब पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आणि संतोषजी जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. सध्या ते उत्कृष्ट पाटील यांच्याशी बातचीत करत असताना त्यांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम आहे. रुपेजी पाटील साहेब दुपारच्या सत्रामध्ये आपली संपूर्ण जबाबदारी जाणून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. 32ला 5, 4 षटकांच्या समाप्ती अखेर 4 षटकांचा खेळ झालाय. 32 धावा झालेत. राही फायटर्स माकणे टीम स्ट्रगल करते. फाईट करण्यासाठी त्यांना फायटिंग टोटल जमवावी लागेल, कारण इथे फाईट करण्यासाठी मॅक्झिमम 60-65 धावा जर होत आहेत आजच्या दिवसामध्ये. 32 लॉस ऑफ 5 विकेट राही फायटर्स माकणे टीम. सध्या तरी मनीषजी निजा ह्या वेळेला दर्शवत असताना आपण पाहत आहेत ही संपूर्ण टीम मीटिंग. धीरज आणि अक्षय काहीतरी एकमेकांशी बातचीत करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विश नेटवर्क या चॅनेलवर सध्या तरी आपण आहोत या स्पर्धेचा आढावा घेत. मेहुल पाटील हे सुद्धा मॅच आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळाले. ते सुद्धा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन त्यांनी उपस्थिती नोंदवली. मेहुल पाटील त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. संघाची धावसंख्या 32ला 5, 4 षटकांच्या समाप्ती अखेर. तानसा किंग टीमने टॉस जिंकून सांगितलं आम्ही प्रथमतः फिल्डिंग स्वीकारू, कारण चेस करण्यासाठी त्यांच्याकडे खूप चांगले बॅटर आहेत.
काल जसं न्यूझीलंड वर्सेस भारत आपण पाहिलं, खूप धावा कमी झाल्या होत्या. के.एल. राहुलचं शतक पाहायला मिळालं, परंतु त्याच्यावर पाणी फिरलं. ते डिरेलला मिचेलने जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहिलं. एक चांगला हरवणारे खेळाडू आणि सेकंड रँकिंगवर आला विराट कोहली नंतर, आणि रोहित शर्मा तिसऱ्या रँकिंगवर गेला. आणि कालच्या दिवसात पहिल्या रँकिंगवर पंकज पाटील सध्या आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु एका हाताने कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न होता सचिन घरत यांचा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचले गेले. पंकज मडवीला आपण पाहतायत. संदीपचा हा ब्रँड 5वं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. 33 वर 5 विकेट्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. निहीर सारखा एक खेळाडू हरहुन्नरी परफेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. शुभमला आपण पाहू शकतायत. चांगले खेळाडू आहेत या टीम मध्ये. अप्रतिम हा बॉल आहे का तर नाही, पंच म्हणतायत या ठिकाणी आशुतोष व्यवहारे सर की नो बॉल, खेळपट्टीच्या बाहेर. किशोरजी पाटील साहेब त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. मी रुपेश पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण किशोरजी पाटील यांचं स्वागत सन्मान आपण करावं. या किशोरजी पाटील यांचं स्वागत सन्मान आपण करूया. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर नजर हटली होती. परिपूर्णता त्या बरोबर चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येऊन खेळले नव्हते, आणि त्या कारणास्तव हा बॉल परिपूर्ण बीट झाला आणि सरळ सचिन घरत यांच्या हातामध्ये विसावला गेला. 34ला 5 आतापर्यंत राही फायटर्स माकणे टीम फायटिंग टोटल कडे वाटचाल करण्याचा दृष्टिकोन ठेवते, परंतु सकारात्मक दृष्टिकोन नाहीये आतापर्यंत. ऑफसाईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर आहे. बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन आणि दुसरी रन सुद्धा परिपूर्णता पाहायला मिळते. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. यस पंच दर्शवतायत 1 शॉट, 1च रन मिळेल. लेग स्क्यूचे पंच जे आपल्याला पाहायला मिळत आहेत अजित म्हात्रे सर दर्शवत असताना चांगली पंचांची नजर आपल्याला पाहायला मिळते. घारी सारखी नजर आहे. ऍज अ शार्प, ऍज अ निडल, सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेत न्याळलं. खाली राहिला होता हा बॉल. डायरेक्ट ट्वीट करण्याचा इरादा स्टम्प्सचा नेम बरोबर चुकलाय आणि त्यामुळे लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 36, लॉस ऑफ 5 विकेट. नो बॉल. पुन्हा एकदा खेळपट्टीच्या बाहेर आहे की काय? कदाचित पंकज मडवी यावेळेला वेगळंच काहीतरी करताना पाहायला मिळतोय. खेळपट्टीच्या बाहेर आणि इथून 1च रन मिळेल. थोडासा अँगल जो आहे तो मात्र यावेळेला आपण पाहतायत जरूर बाहेर बॉल काढण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून वाईट यॉर्कर बॉल येईल त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. फलंदाज बाद संजित यांना आपण पाहतायत. स्वतः ऍडव्होकेट आहेत आणि क्रिकेटवरचं सुंदर प्रेम आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 37, लॉस ऑफ 6 विकेट. यावेळेला ऑन साइडला आता धीरज थांबणार नाहीये. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. आउट ऑफ द पार्क. ग्रेट ड्रायव्हिंग, स्वीट अँड स्मार्ट. APL सिक्सर. साखरे गावाचं नाव गाजतोय साऱ्या महाराष्ट्रात. क्रिकेटचा हा सोहळा सजलाय साखरेच्या मैदानात. रुपेश पाटलांची मेहनत आणि आईचा आशीर्वाद. आई एक वीरा चषक घुमतोय क्रिकेटचा नाद. 43ला 6, 43, लॉस ऑफ 6 विकेट. आता मात्र धावात यावेळेला जरूर बदल होत असताना पाहायला मिळतोय. धीरज सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना इथून मात्र फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. संजित यांना परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. 1 रन घेण्याच्या प्रयत्नात होते दोन्ही फलंदाज आणि संजित एकही बॉल न खेळताना तंबूच्या आसऱ्याला परततायत. 43ला 7, 5 षटकांच्या समाप्ती अखेर रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल.
जय बजरंग बिरवाडी आणि GT11 माकणे या षटकानंतर आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. हलक्याशा हाताने शफल झाले होते, असं वाटलं की मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतील. बॉल सुद्धा थांबून आला आणि सचिन गरत यांनी वेळेचं विलंब न करताना लगेच स्टंप्सला बॉल स्पर्श केला आणि इथून विकेट मिळत असताना फलंदाज बाद. तर स्वतःच्या होम ग्राउंडवर अक्षय यांना आपण पाहतायत बॅटिंग करण्यासाठी आले. त्रेचाळीसला 7 उद्याच्या दिवसात IPL मराठी समालोचक कुणाल दाते सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये ते उपस्थित राहणार होते, परंतु एक बिझी शेड्यूल असल्यामुळे उद्याच्या दिवसात त्यांचा आवाज अगदी मंत्रमुग्ध करताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं वेलकम असेल या आग्री प्रीमियर लीग मध्ये. संघाची धावसंख्या 43ला 7, 5 षटकांचा खेळ झालाय. चला थोडस स्पीडअप करा जरा गेम. गोलंदाज येत आहेत गोलंदाजी मार्कवर. अमोल चांगला बॉल होता, खोलवर चेंडू पाहायला मिळाला. एक रन तर मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होतील का? नाही. 2 रन्स पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आज ग्रामीण क्रिकेटला मिळालेला नवी दिशा, नवी खेळाडू आणि आग्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष देवानंद वजेसाहेब यांचा आगमन आणि उपाध्यक्ष भूपेश गावड यांचं आगमन व्यासपीठावर आफ्टर लंच नंतर षटकारात परावर्तित केलं. भव्य स्वागत. क्लास कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा फटका धीरजच्या बॅट मधून. आता धीरजची बॅट चार्ज झाले, आता बॅट बोलू लागले त्याची. गुडघ्यावर बॅलन्स केलं होतं, कंट्रोल स्ट्रोक होता आणि सरळ बॉलला यावेळेला फेकून दिलं 6 धावां करता. टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अफलातून पाहायला मिळाली. अक्षय यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी VIP बॉक्स कडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. बॅकफुट पंच करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. षटकारानंतर आलेला हा खणखणीत धमाकेदार झन्नाटीदार आग्री प्रीमियर लीग चौकार. गुड शॉट, गुड बॅटिंग बाय धीरज पाटील. ऍक्शन रिप्ले मध्ये फुटवर्कचा चांगला वापर केला होता. अगदी प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते आणि पाहता पाहता यावेळेला चौकार आला. बॅटचा वापर केला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका निहित पुढे सरसावेल. चांगली फेकी होते. तत्पूर्वी जर आपण पाहिला तर जबरदस्त थ्रो आणि तेवढंच अचूक कलेक्शन. धीरजला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट क्रमांक 8. धीरजने चांगला खेळ साकारला. स्वतःला, डावाला, संघाला त्याने सावरलं आणि इथून बाद होत असताना पाहायला मिळतोय राही फायटर्स टीम फाइट करण्यासाठी उतरली. 14 बॉल 27, 192.9 चा स्ट्राइक रेट, एक चौकार आणि 3 षटकार. ऍब्सोल्युटली सुपर इनिंग बाय धीरज पाटीलला आपण पाहिलं. यानंतर होणारा सामना दोन्ही टीम जय बजरंग बिरवाडी आणि GT11 माकणे यानंतर लगेच सज्ज राहायचंय टॉस साठी. अमोल शेवटचा बॉल घेऊन येईल. 14 बॉल मध्ये 27. चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग करत असताना आपण पाहतात, कारण हा खेळच असा आहे की एका दुसऱ्याच्यावर अवलंबून राहणं चुकीचं ठरतं. 11च्या 11 खेळाडूने चांगलं पार्टिसिपेट केलं, कॉन्ट्रीब्युशन दाखवलं. धावा आल्या, गोलंदाजी करताना विकेट्स आल्या, क्षेत्ररक्षण करताना चांगली फिल्डिंग झाली. तर डेफिनेटली विजय हा निश्चितच आहे. चांगला बॉल होता. थिंक सो यावेळेला आपण पाहिलं तर आतापर्यंत 56 धावा झालेत आणि रिव्ह्यू यावेळेला पाहायला मिळतोय. यस, रिव्ह्यू DRS वाईट साठी अंपायर्स कॉल. बॅटरने मात्र यावेळेला सांगितलंय, चॅलेंज केलंय, रेफर केले गेले. सध्या तरी रोहन यांना आपण पाहतायत, परीस यांना आपण पाहू शकाल मॅचचा आनंद घेत असताना. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस, आता जर आपण पाहिलं तर
एक रिव्ह्यू जो होता तो आपण पाहू शकाल. लॉस्ट ऑन दी टूज करण्याचा प्रयत्न केला आणि परफेक्ट व्हाईट लाईनच्या आतून बॉल ह्या वेळेला पिच होताना पाहायला मिळतोय. विरल नायर सरांनी परफेक्ट डिसिजन देत असताना 5 बॉलचा खेळ, संघाची धावसंख्या 56 वर 8. डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न ऐन वेळेला चेंडूने दगा दिलाय. सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार आणि इथून पुन्हा एकदा DRS वापरला गेलाय आणि आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने सांगितले, चॅलेंज केले, या आपण चेक करूया DRS. डिसिजन पेंडिंग आहे. ओरिजिनल डिसिजन व्हाईट बॉल आपण पाहिलाय, परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमने सांगितलंय, तानसा किंग टीमने सचिन गरत यांनी सांगितलं की आम्हाला DRS हवा आहे आणि ते चेक करण्यासाठी विरल नायर सर थर्ड अंपायरच्या भूमिकेत सध्या तरी डिसिजन पेंडिंग राहिलाय. टेक्नॉलॉजी आल्यामुळे आता क्रिकेटमध्ये डिजिटल क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. ग्रामीण क्रिकेटला व्यासपीठ मिळालंय आणि यस व्हाईट बॉल, व्हाईट +4 मिळतील. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 5 धावा. अजून सुद्धा अक्षयकडे ती संधी आहे. VIP बॉक्स कडून 500 रुपये मिळतील जर षटकार आला तर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खूपच बाहेर होता हा बॉल आणि त्यामुळे पंचांनी वेग घेतला आणि सांगितलं की इथे DRS जो आहे तो गोलंदाजी करणाऱ्या टीमचा सुद्धा लॉस झालेला आहे. 2 रिव्ह्यू तुम्हाला दिले गेलेत आणि त्याचा पुरेपूर फायदा योग्य त्या वेळेला योग्य ठिकाणी घेता आला पाहिजे. फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला जरूर खेळला गेला. 1 रन तर मेल. दुसऱ्या रन साठी प्रयत्न आहेत. विकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होते, परंतु 2च धावेवर सॅटिस्फाईड होत असताना अशा प्रकारे षटक क्रमांक 6 कंप्लीट झाले. पहिला डाव समाप्तीवर. 63 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 64 धावांचं लक्ष्य. दरम्यान ग्राउंड स्टाफला मी विनंती करेन की थोडीशी खेळपट्टी जी आहे ती आपण साफसूत्र करा. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या इथे. उत्कर्ष पाटील असतील, आकाश तरे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. जय बजरंग पिरवाडी या टीमचे, GT11 माकणे टीमचे कॅप्टन या आपण. 12 आणि 27 अक्षय पाटील आणि 27 धावा जर आपण पाहिल्या तर धीरजच्या बॅटमधून आल्या. त्याच्या व्यतिरिक्त 4-0-1-0-5-0-2-0 हा मात्र टेलिफोन नंबर नाहीये, तर हे फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले त्या धावांवर. तर तानसा किंगची गोलंदाजी. साईश ठाकूर 2 षटक 12 रन 2 विकेट 7 डॉट्स आणि 6चा इकॉनॉमी. सागर कुडू 2 षटक 20 धावा 2 विकेट 4 डॉट आणि 10चा इकॉनॉमी. पंकज मडवी 1 षटक 10 धावा 3 डॉट 10चा इकॉनॉमी. अमोल ला आपण पाहिलं तर अमोल ठाकूरला 1 षटक 20 धावा 1 डॉट 20 रन हे मात्र महागडे षटक ठरलं. फॉल ऑफ विकेट्स आपण पाहिलं तर 0 वर 1, 4 ला 2, 4 ला 3, 9 ला 4, 23 ला 5, 37 ला 6, 43 ला 7, 56 ला 8, 9. एकंदरीत व्हाईट बॉल आले, 2 नो बॉल आले, 1 लेग बाय, एक्स्ट्रा 12. आपण जाऊया टॉसच्या दिशेने. दोन्ही टीमचे कॅप्टन आकाश तरे एका साईडला जॉईंट होत आहेत. GT11 माकणे टीमचे कॅप्टन या आपण. या विशाल गरत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झाले. सुशांत किनी, नाईस पर्सनॅलिटी सुशांत किनीला आपण पाहत आहेत. आकाश तरे 5 वेळा कारनामा केलाय. 6 बॉल 6 षटकार मारण्याचा. आणि विशाल गरत उमरोळी एक चांगले आयोजक सुद्धा आहेत आणि संसईचे सदस्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या स्पर्धेचे सुद्धा सदस्य आहेत. टॉस यावेळेला करूया. चला, आकाश तरे कॉल करतील. 2026 APL
विशालजी घरत थँक्यू व्हेरी मच. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. या स्पर्धेविषयी तर आपण रविवारी बोलतीलच, परंतु सुशांत, टॉस फार महत्वाचा इम्पॉर्टंट भाग असतो. टॉस जिंकलाय, दुपारचं सत्र आहे, काय निर्णय असेल आपला? फील्ड क्षेत्ररक्षण करणार आहात, आता स्क्वॉडमध्ये काही चेंजेस केलेले आहेत? सेम टीम असेल. नक्कीच तुम्हाला ऑल द बेस्ट असेल. सुशांत, आकाश, टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? मी पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. गेल्या मॅच मध्ये तुम्ही 80+ जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु धावा कमी राहिल्या. कशी वाटली खेळपट्टी? खेळपट्टी तर चांगली आहे, पण सकाळचं सत्र होता म्हणून थोडंसं बॉल बॅटवर येत नव्हता. आता दुपारचं सत्र आहे, बघू काय होतं. नक्कीच काही चेंजेस केलेले आहेत, नवीन चेहरे. चेंजेस तर नाही मिळत, कारण की आधीची टीम खेळणार आहे. संघ मालकांचं कौतुक कसं करशील? संगमवतांचं कौतुक म्हणजे ॲक्च्युली आपण बघितलं तर ना, APL ला टीम घेणं म्हणजे 1 लाखाचा खर्च असतोच, आणि ते एवढा खर्च करून आपल्याला घेतात. त्यांचं थँक्यू व्हेरी मच. खूप चांगल्या प्रतिक्रिया तुम्ही दिल्यात, कारण संघ मालकांचं सुद्धा कौतुक होणं साहजिकच आहे. तर इथे टॉस झाला, आपण पाहिलात विशाल घरत यांच्या शुभ हस्ते टॉस आपण पाहू शकलात. एका साईडला GT11 माकणे टीमच्या बाजूने लागला. GT11 माकणे टीमच्या सुशांतनी कॅप्टनने सांगितलं, आम्ही प्रथमतः गोलंदाजी स्वीकारू. GT11 माकणे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कमेंट्री बॉक्स नाव. या आपण ऐकूया धनसारचा आवाज, मिस्टर उत्कर्ष पाटील यांचा आवाज. धन्यवाद मोनित कुडू, कॅमेरामॅन विष्णू. थँक्यू सो मच प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकतात. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मुख्य समालोचक आग्री प्रीमियर लीग. खऱ्या अर्थानं आग्री प्रीमियर लीग आणि प्रमोद सर हेही देखील एक नातं आहे. मागच्या अनेक वर्ष या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सगळे दिवस आवाज त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो, आणि यंदाच्या वर्षात देखील आपण त्यांना पाहताय. चांगला मॅच आफ्टर लंच पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आग्री प्रीमियर लीगचं 9वं पर्व, आणि 9व्या पर्वात हा क्रिकेटचा महासंग्राम खऱ्या अर्थानं 4थ्या दिवसात पोहोचलाय. 4थ्या दिवसातला मात्र आपण पाहतोय बी पॅनलला सुरुवात होत असताना आपल्याला बघायला मिळतंय, आणि बी पॅनलला इथून सुरुवात जरूर झाले, ज्यामध्ये आजच्या दिवसातले हे 7 सामने आहेत. चांगलं क्रिकेट तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. मागच्या इनिंगमध्ये, मागील इनिंगमध्ये धीरज पाटीलनं संपूर्णपणे या डावाला सावरलं. जिथे पटापट विकेट गेले होते त्यावेळेला धीरजनं संघाला सूर सापडवून दिला म्हणायला हरकत नाही, आणि एका चांगल्या टोटलकडे त्यांनी जरूर पोहोचवले. दुसऱ्या डावाला सुरुवात संघाचे स्टार आयकॉन खेळाडू 40+ विशाल. 36 बॉल आहेत. 36 बॉलमध्ये आता पाहूया हे टार्गेट कुठल्या पद्धतीने पुढे होईल. पहिलाच बॉल कट करायचा होता. साईश ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक अष्टपैलू खेळाडू विथ द बॉल. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. टार्गेट जे आहे त्याच्यासाठी आता पाठलाग करत असताना 2 संघांमध्ये ही लढत आहे. तानसा किंग एका बाजूला आपण पाहता, तो म्हणजेच राही फायटर्स माकणे यांच्यातला एक महत्वपूर्ण मॅच. सागर कुडू आणि साईश ठाकूर दोन्ही फलंदाज, अगदी एक चांगले फलंदाज म्हणून अनेक वेळा ज्यांनी स्वतःला सिद्ध केलेले आहे. 64 धाब्यांचं टार्गेट, आणि इथे रंचेजला सुरुवात. विशाल पाटील राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं तयार. या वेळेला काय फटका खेळलाय सागर कुडूच्या बॅट मधनं, जबरदस्त फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना पहिल्याच बॉलला फेस करताना षटकार ठोकलाय सागरनं. 6. भरपूर शफल झाले ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं, आणि तदनंतर जागा बनवली स्वतःसाठी, आणि तदनंतर त्या बॉलला फेकून दिले दूरच दूर. 2 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 7 आहेत. 7 रन ऑन दी स्कोर कार्ड. 4था दिवस या स्पर्धेचा, आणि 4थ्या दिवसातला 4था सामना. तानसा किंग आणि एका बाजूला राई फायटर्स माकणे यांच्यातलं एक चांगली लढत बघायला मिळते. सागर तयार आहेत पुन्हा एकदा. याही वेळेला तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, नशिबानं साथ दिली. व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं तरी देखील चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमध चौकार. शफल झाले होते. गोलंदाज विशालने देखील फॉलो केलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ जी पूरक असायला हवी ती नाही मिळाली, आणि त्या अनुषंगाने हा चौकार इथे निश्चित स्वरूपात बघायला मिळाला. धावसंख्या 4 इथून आकार घेत आता डबल डिजिट मध्ये. 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 11 हे आतापर्यंत लागलेले आहेत. सागर कडू 2 बॉलमध्ये 10 धाव्यांवरती 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतात. 3 बॉलचा खेळ झालाय. 11 धावा धावफलकावरती. साईश ठाकूर ब्रिवाडी उमरोळी मधून बिलॉंग करत असताना एक चांगले क्रिकेटपटू. अंडरम क्रिकेट देखील तेवढंच चांगलं, लेदर क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळत असताना आपण त्यांना पाहिलंय. आणि तेच साईश नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला सागर कुडू आहेत. बहाडोली प्रीमियर लीग गाजवलंय.
आणि इथे खऱ्या अर्थानं व्हाईट बॉल आलाय. आता या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला गती मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 12 वरती. 12 रन ऑन द स्कोर कार्ड. धीरज पाटीलनं ज्या खेळाला निश्चित स्वरूपात सावरलं तिथून आता गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करणं अत्यंत महत्वाची भूमिका. पुढचा बॉल गोलंदाज तयार. विशाल मोठा फटका क्रॉस बॅट न खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येणारा राहिला अक्षय पाटील यांच्या हातामध्ये तो जाऊन विसावला आणि आता डॉट बॉल देखील आलाय. हे डॉट बॉल खूप महत्वाचे राहतील. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय त्या बॉलचा. गुड लाईन स्पॉटला पेचिंग आणि तदनंतर थोडासा हलका कट तो बॉल झाला. अक्षय पाटीलने त्या बॉलला कॅरी केलं. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 12 वरती. विशाल पाटीलने देखील आता कमबॅक जरूर केलंय डॉट बॉलनं. पुढचा बॉल या वेळेला संधी आहे आणि आता बाद होतात सागर कुडू. एक षटकार एक चौकार जरूर तुम्ही खेळले परंतु या इनिंगला तुम्ही एक मोठ्या इनिंग मध्ये कन्वर्ट नाही करू शकलेत. फलंदाज बाद. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या संघाला. गॉल. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय आउटसाइड ऑफ द ऑफस्टम्पचा बॉल स्वतः देखील सफल झाले. अगदी ऑफस्टम्प वरती आले आणि तदनंतर मिड ऑनला जिथे क्षेत्ररक्षक तैनात केले होते त्यांच्या हातामध्ये तो बॉल जाऊन विसावला. सागर कुडू बॅक टू द डगआउट आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. क्रीज मधूनच खेळले होते. चांगला फटका जरूर होता परंतु एलिव्हेशन नाही शोधता आलं आणि तिथून फलंदाज सागर कुडू बाद झालेत. न्यू बॅटर सचिन घरत यांना आपण पाहतायत. पहिलं षटक चालू आहे आणि धावसंख्या फुलकावरती 12 अशी स्थिती सध्या मैदानाच्या आत. आग्री प्रीमियर लीगचा 4था दिवस. क्रिकेटचा महासंग्राम 9 वर्ष अविरत ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीनं उभी राहताना आपण पाहतोय. जानेवारीची सुरुवात झाली की आग्री प्रीमियर लीगचे प्रत्येकाला वेध लागलेले असतात आणि आग्री प्रीमियर लीगची तयारी अगदी आपण पाहतायत जल्लोषानं. खूप चांगलं यंदा साखरेचं मैदान स्वर्गवासी श्रीकांत ठाकरे क्रीडांगण काय जबरदस्त बहरलंय. ज्या पद्धतीनं संपूर्ण साखरे ग्रामस्थ आणि आग्री प्रीमियर लीग कमिटीनं या मैदानाची एक चांगली रूपरेषा मांडले म्हणायला हरकत नाही. स्कोर कार्डला धावसंख्या आहेत 12. या षटकातील पुढील बॉल. पहिलाच बॉल खेळत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विशाल या बॉलला स्टॉप करतील आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 1 बाद 12 अशी स्थिती तानसा किंग या संघाची बघायला मिळते. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. दोस्तीचा राजा त्याच्या नावाचा गाजा वाजा. यारी दोस्तीचा राजा त्याच्या नावाचा गाजा वाजा. स्वरांगी ट्रान्सपोर्ट वाला दुकटन गावचा आपला देवा दादा. स्वरांगी ट्रान्सपोर्ट वाला दुकटन गावचा आपला देवा दादा. आपला देवा दादा. हे आपला देवा दादा. स्वरांगी ट्रान्सपोर्ट वाला दुकटन गावचा आपला देवा दादा. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. देवानंद वजे साहेबांचं हे सॉन्ग आपल्याला बघायला मिळतं. स्वरांगी ट्रान्सपोर्ट आणि जिथे आपण पाहतायत कडक मंगल यांचा डान्स देखील आपण पाहिलाय. अपूर्व गावड आलेत दुसऱ्या षटकात. पॉवर प्लेचं मात्र हे षटक आहे आणि त्या षटकामध्ये जबाबदारी सोपवली ती म्हणजेच अपूर्ववरती. विशाल पाटील एक्सपिरियन्स शेअर करत असताना अपूर्व संवेद की येणाऱ्या काळात पहिल्या षटकात जर 12 धावा आल्या तर हे षटक अत्यंत महत्वाचं राहील. पॉवर प्ले मध्ये किमान 20 धावांच्या आत जर आपण रोखून ठेवलं प्रतिस्पर्धी संघाला तर खऱ्या अर्थानं या 64 धावा देखील लढण्यासाठी पूरक आहेत. गोलंदाज तयार. साईश ठाकूर सेन्सिबल क्रिकेटपटू. सातत्याने त्याचा उल्लेख तो करावासा का वाटतो तर कंडिशन नुसार क्रिकेटला पुढे घेऊन जाणं साईशला माहिती आहे. मग अंडरआर्म क्रिकेट असो ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील असू द्या. मागच्या वर्षी VI11 भामटपाडा या संघामधून जबरदस्त क्रिकेट ज्यांनी दाखवलं आणि यंदा निश्चित स्वरूपात तानसा किंग या संघामध्ये वर्णी लागली लव प्रक्रियेत आणि तो साईश ठाकूर 2 बॉलमध्ये 2 धाव्यांवरती खेळत आहेत. 14 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला ढकललं. जनरल पुशच्या साह्यानं सिंगल तर पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न राहील का? योग्य वेळेत चांगला नकार देखील दिला स्ट्रायकिंग एंडचे फलंदाज सचिन घरतनं की इथून जर दुसऱ्या धाव्याची रिस्क घेतली जोखीम पत्कारली तर मग फलंदाज एक कुठला तरी बाद होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
त्या अनुषंगानं सचिननं खूप चांगलं कॉलिंग दिलं आणि ते फक्त सिंगल मिळाली. अपूर्व विलास गावट गोलंदाजी ट्रॅक वरती 2 बॉल मध्ये 3 रन त्यांनी देखील खर्च केलेत. विशाल आता क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवतात बॅटर सचिन साठी. येणाऱ्या काळात तुम्हाला एक चांगला ट्रॅप रचणं गरजेचं आहे. 64 धावांचे टार्गेट घेऊन उतरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो राई फायटर्स माकणे. पुढचा बॉल या वेळेला विशाल पाटील यांच्या डोक्यावरनं बॉलला पाठवले. 1 बाउन्स ओव्हर द रोप. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 चौकार इथे बघायला मिळाला. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतायत. अपूर्व यांचा चेंडू जर तपासून पाहिला तर अगदी स्लॉट मध्ये ही गोलंदाजी तुम्हाला इथून स्किप करावी लागेल. गुड लाईन स्पॉटला पिचिंग या सगळ्या गोष्टी भरपूर महत्वाच्या आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला मोठा प्रहार करायचा होता. आता या चेंडूमध्ये वेग चांगला दिला आणि तदनंतर टप्पा देखील तेवढा चांगला राहिला. ही लाईन महत्वाची आहे. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे 4 बॉल मध्ये धावसंख्या आतापर्यंत फलकावरती 1 बाद 19 अशी बॅटिंग करत असताना तानसा किंग हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल बॅटची कड लॉंग स्टॉपला चेंडू आहे. तिथे आपण पाहतायत खराब क्षेत्ररक्षण. चेंडू पकडण्याच्या आधीच फेकण्याची तयारी केली आणि आता इथे या चुका तुम्हाला थोडाशा त्रास देतील. तुमच्याकडे टार्गेट 64 धाव्यांचं आहे. त्यामध्ये गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजी चांगली करतील त्यावेळेला तुम्हाला निश्चित स्वरूपात क्षेत्ररक्षण चांगलं करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. बॉल येण्याच्या आधीच फेकण्याची तयारीत होते क्षेत्ररक्षक आणि मग तो बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना आपण पाहायला मिळालाय. या 4 धावा आता खऱ्या अर्थानं थोडाशा त्रास देणारा राहिल्या फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 23. अपूर्व सांगतील करायचं तर आता करायचं काय. ज्या पद्धतीनं ही मिसफील्ड झालंय हरकत नाही. लढण्यासाठी अजून आणखीन एक मोठं टार्गेट आहे. लढावं लागेल. ऑन साइडला फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येतील तिथे धीरज पाटील आणि या बघता बघता आपण पाहतात इथे धावसंख्या 1 मिळेल. धावसंख्या 1 न आकार घेत जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 24 धावा 2 षटकांचा खेळ संपला. 12ची सरासरी राखत बॅटिंग करत असताना तानसा किंग 1 बाद 24. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. पालघर जिल्ह्यामध्ये झाला बोलबाला नावाचा. पालघर जिल्ह्यामध्ये झाला बोलबाला नावाचा. 7 नंबर इनोवा गाडीचा रुपयाची गावड दादाचा. 7 नंबर गाडीचा रुपयाची गावड दादाचा. इनोवा गाडीचा रुपयाची गावड दादाचा. 7 नंबर गाडीचा रुपयाची गावड. थँक्यू सो मच. कडक मंगल यांचा अतिशय सुंदर डान्स आपल्याला बघायला मिळतोय. कालच्या दिवसात देखील ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगलं नृत्य ते दाखवत आहेत. आता 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 24 आहेत. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 24 आणि रन करायचे आहेत. या मॅचला जिंकण्याकरिता 40 म्हणजेच प्रति षटकामध्ये तुम्हाला इथून 10 धावा उभं करणं गरजेचं आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला आता ब्रेक थ्रू गरजेचं आहे. सचिन घरत आणि एका बाजूला साईश ठाकूर यांना संयमानं या खेळाला पुढे नेण्याचं काम केलंय. सचिन घरत मध्ये धावी झाले. सिंगल डबल खेळ त्यांनी देखील स्वीकारला आणि आता विशाल पाटील संघाचे स्टार आयकॉन खेळाडू. जिम्मेदारीने हे षटक तेवढंच महत्वाचं आहे. इथून जर एक धक्का दिला तर येणाऱ्या काळात आत्मविश्वास वाढेल. डॉट बॉल पहिलाच बॉल चांगला हाताळला विशालनं. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न केलाय सचिनने. आता साईश दर्शवतील की भाई येणाऱ्या काळात आपल्याला उभं राहायचंय. तुम्ही रिव्हर्स स्विचचे फटके जरूर खेळताय परंतु सरळ बॅटनं देखील तुम्ही फटके चांगले खेळलेले आहेत आणि साईशने देखील तो मेसेज दिला आता सचिन यांना. 24 धावा धावफलकावरती 1 गडी बाद अशी स्थिती तानसा किंग या संघाची आपल्याला पाहायला मिळते. राई फायटर्स माकणे हा संघ आपण पाहतायत 64 धावांचं एक माफक टार्गेट घेऊन उतरलाय मैदानाच्या आत. सरळ बॅटनं खूप चांगला फटका थ्रू द कव्हर्स. धीरज पाटील वेगानं बॉल पर्यंत पोहोचले. फक्त सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं 25 धावा ह्या धावफलकावरती आहेत. 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात झालेली आणि 3 षटकांचा इथून 3रा षटकाचा खेळ ज्या वेळेला चालू झाला विशाल पाटील आले. 25 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती विशाल. स्ट्रायकिंग एंडला साईश ठाकूर. ज्या फलंदाजाकडे भरपूर सारी प्रतिभा आहे आणि चांगले फटके आहेत त्याच्याकडे.
येणाऱ्या काळात संयमाचा खेळ त्यानं स्वीकारलाय. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. विशाल तिसरा चेंडू सॉफ्ट हँड फक्त बॉलला ढकललं आणि इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आता विशाल त्या बॉलला गॅदर करतात, फील्ड करतायत. मिळते ती म्हणजेच डॉट बॉल. गोलंदाजी करणारा संघ सांगेल की डॉट बॉल खूप महत्वाचा आहे आमच्या टीमसाठी. 25 धावा, एक गडी बाद. राई फायटर्स माकणे बॉलिंग करत असताना, तन्साकिंग बॅटिंग करताना एक गडी जरूर बाद झालाय. जिथे साईश ठाकूर आता स्ट्रायकिंग एंडला आहेत. संघाचे कॅप्टन ॲज अ सेनापती म्हणून प्रजेला तुम्हाला खुश ठेवावं लागेल. हा बॉलला जाऊ दिलं आणि पंचांनी इथे दर्शवलं की रिव्ह्यू घेतल्या वाईट साठी. बट फिल्डिंग टीमनं बॅटिंग टीमनं ऑल राईट. ओम साई एंटरप्राइजेस आदरणीय सन्माननीय रत्नाकांत पाटील साहेब सरपाडा आणि अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय रत्नाकांत पाटील साहेब सरपाडा गावातील अनमोल रत्न यांच्याकडून मंडळाला तब्बल 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद रत्नाकांत पाटील साहेब, आपला मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून थँक्स. दरम्यान उत्कर्ष आपण पाहिलं तर धावा आतापर्यंत फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस, रिव्ह्यू लॉस्ट. हा बॉल आपण पाहिला तर 10 नंबरची जर्सी परिधान करणारा विशाल पाटीलचा हा बॉल अगदी चांगल्या पद्धतीने ऑफस्टमच्या खूपच बाहेर येऊन शफल झाले होते आणि तिथून आपण पाहिलं तर सेकंड जी लाईन आहे त्याच्या आतून बॉल डिलिव्हर्ड झाला ऑन साईडला. एक नंतर मेल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 26 या धावसंख्येवर. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकातील आतापर्यंत बॉल फेकून झाले ते 5. संघाची धावसंख्या 26, लॉस ऑफ 1 विकेट. आता उत्कर्ष रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर 12चा आहे. रन रेट वाढत चाललाय आणि ज्या पद्धतीने विशाल पाटीलने गोलंदाजी केले, दबावात्मक स्थिती निर्माण केले. क्रिकेटचा हा खेळ दबावाखाली खेळून चालत नाही. त्या क्रिकेटला तुम्ही एन्जॉय करा. दबावाला न जुमानता तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो. जर तुम्ही दबाव घेऊन खेळलात क्रिकेटच्या खेळामध्ये मैदानात तर कधीच तुम्हाला एन्जॉय त्या क्रिकेटचा स्वाद चाकायला मिळणार नाही. काय फटका खेळलाय अप्रतिम. बिटवीन द गॅप मध्ये ऑन दी अप ऑन द राईज खेळत असताना सरळ बॉल निघून येईल. 4 धावांकरता संघर्षाचा सचिन गरजच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार. खूप चांगला फटका खेळला. जिथे आपण पाहू शकाल थ्रू द कव्हर्स बिटवीन द गॅप आणि चांगला फटका खेळलाय. साईश एका बाजूला शांत दिसले तर सचिन घरतनं या सध्या डावाला सावरण्याचं काम केलं. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30. 64 धावांचा पाठलाग. आता निश्चित स्वरूपात आपण पाहतात 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये रन करायचे ते म्हणजेच 34. चांगली मॅच. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो. जे मैदान पहा किंवा ते लाख मोलाचं प्राइज पहा, ती मोटरसायकल पहा, असे आदरणीय सन्माननीय राजूजी रामचंद्र पाटील साहेब राजूदादा यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. या मैदानात त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डला धावसंख्या 30. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये रन करायच्या 34. अपूर्व विलास गावड दूरवाल्या एंडला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती प्राचार्याने त्यांना आणले. साईश ठाकूर आहेत स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला साईश ठाकूरच्या बॅट मधनं खूप चांगला फटका, चांगला टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना षटकार. 6 धावा. आता जिथे 18 बॉल आणि गरज होती 34ची त्यावेळेला हा फटका ठोकलाय. षटकारानं मात्र सुरुवात केली या षटकाची. मगासपासून शांत राहिले. 3 षटक फक्त खेळ सिंगल डबल ज्यामध्ये त्यांनी स्वीकार केलं आणि 4थ्या षटकात स्लॉट मधल्या बॉलला पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. जबरदस्त फटका 6 धाव्यांसाठी. क्लास होता साईश ठाकूरचा. यावेळेला अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं
मिडल ऑफ द बॅटनी चेंडू जेव्हा कनेक्ट होतो ना त्यावेळेला एक टायमिंगचा मिलाप अप्रतिम पाहायला मिळतो. ते केलं स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकफुट पंच केलाय. काय भव्य स्वागत, प्रथमतः हा षटकार आणि त्यानंतर चौकार. राजूजी रामचंद्र पाटील साहेब राजूदादा यांचं षटकार आणि चौकाराने भव्य स्वागत या मुख्य शामियानाला. त्यांचं पदस्पर्श होत असताना काय बॅटिंग केले. या वेळेला आपण पाहिलं तर ऑन दी टोस खेळला होता. ग्रेट बॅटिंग. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. अमर पाटील दर्शवतायत 40 रन 16 बॉल मध्ये 24. उत्कर्ष मॅच रंगतदार स्थितीमध्ये. चांगला बॉल होता, परफेक्ट यावेळेला यॉक केलं होतं. फिल्डर त्या ठिकाणी येतील तत्पूर्वी सिंगल मेल. अपूर्वने चांगलं या ठिकाणी कमबॅक केलं या बॉलवर. या एकेरीने संघाची धावसंख्या 41 41 धावा. 15 बॉल आणि 23 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 15 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. एक चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. अटीतटीचा सामना जिथे धीरज पाटीलने या 64 पर्यंत पोहोचण्यामध्ये सिंहाचा वाटा घेतला आणि तदनंतर आता रनचेज मध्ये सचिन गरत आणि साईश ठाकूर दोन्ही फलंदाज भागीदारीने या धावांना पुढे नेण्याचं काम करतायत. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये रन करायच्या सामन्याला जिंकण्याकरिता 23. कोण जिंकणार कोण हरणार. लीग स्टेज मध्ये साखळी पद्धतीनं जेव्हा सामने होतात त्यावेळेला प्रत्येकाला 2 गुण हवे असतात आणि आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 23 धाव्यांची गरज असताना सचिन गरत आणि साईश ठाकूर या दोन्ही फलंदाजांचं एक कॉम्बिनेशन चांगलं सेट झालंय. या वेळेला चेंडू खूप चांगला होता. बॅट चिकट, पंचांनी बोट उचललाय आकाशाकडे आणि जो महत्वाचा विकेट होता तो आता मिळालाय. सचिन बॅक टू द डगआउट. बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. फलंदाज बाद. अपूर्वला शेवटच्या क्षणाला यश मिळालंय म्हणायला हरकत नाही. गॉन इनसाइड एज आणि अक्षय पाटील यांचा खूप चांगला कॅच आपल्याला पाहायला मिळाला. येस त्यांच्या मागे विशाल होते आणि विशालनं तो कॅच खूप चांगला कॅरी केला. फलंदाज बाद झालेत. सचिन घरत 9 बॉल मध्ये 14 रन ज्यांनी दिले. संघासाठी योगदान ते महत्वाचं राहिलं आणि आता सचिन घरतची जागा घेण्याकरिता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. निहीर अनंत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला त्यांचे बंधू आहेत आणि एका बाजूला निहीर देखील आलेत. 2 बंधू आमने सामने. अक्षय पाटील, निहीर पाटील आणि हे 2 फलंदाज, हे 2 खेळाडू एका बाजूला बॅटिंग करण्याकरिता निहीरकडे खूप चांगले फटके आहेत आणि ते दाखल देखील झालेत. 41 ला 2, 14 बॉल आणि विजयासाठी 23 रनची आवश्यकता आहे. नावाप्रमाणे नेहमी सहकार्य करणारं असं व्यक्तिमत्व. या षटकानंतर आपण व्यासपीठावर जाणार आहोत. कॅमेऱ्यात बंदिस्त केलं जाईल. क्लीन बोल्ड, सुरेख बॉल. या वेळेला यष्टांना फ्लाइंग किस करत फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. एक मोस्ट विकेट पाहायला मिळते. नीर सारखा फलंदाज, आक्रमकतेचा सितारा निहीर अनंत पाटील शून्यावर बाद झाला. कागदोपत्री स्ट्रॉंग होता परंतु मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहू शकला नाही आणि दरम्यान मिळाली विकेट. आणि इथून ज्या पद्धतीने आपण पाहिलं या स्पर्धेला ज्यांनी मोलाचा आणि सिंहाचा वाटा खऱ्या अर्थानं सहकार्य केलंय मैदानापासून, त्यांची चर्चा आपण वेगवेगळ्या समालोचकांच्या मुखातून ऐकतायत. प्रत्येक आगरी बांधवांच्या मुखातून, ओठांतून ज्या व्यक्तिमत्वाचं नाव आपल्या ओठांवरती येतं ते असे साक्री गावातील अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय राजूजी रामचंद्र पाटील राजूदादा यांनी जे शब्द दिले होते त्या शब्दांचं परिपूर्ण पालन केलंय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 1,21,000 रुपयांचं जे पहिलं प्राइज ते आता थोड्याच वेळात सन्मानित करताना पाहायला मिळतील. मी राजूजी पाटील यांना विनंती करेन पुढे या. देवानंद वजे साहेब अध्यक्ष, भूपेशजी गावड उपाध्यक्ष, संपूर्ण रत्नाकांत पाटील साहेब सल्लागार, रुपेशजी पाटील खजिनदार, किशोरजी वजे सहसचिव, राकेशजी कुडू सदस्य, या सर्वांना मी विनंती करेन. आगरी प्रीमियर लीगची वेलफेअर असोसिएशन चे पदाधिकारी लक्षात घ्या. 12 बॉल 23. या वेळेला आपण पाहिलं तर जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया आपण. खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ही छोटी रक्कम नाहीये. विशालजी घरत यांना सुद्धा विनंती करेन, सदस्य आहेत संपूर्ण ही मंडळी आपल्याला पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं राजूजी पाटील साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आल्याच पाहिजेत.
1,21,000 रुपये लाख मोलाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आणि मॅन ऑफ द सिरीज ज्यांनी वचन दिलंय, शब्द पाळलेत की जिथपर्यंत आग्री प्रीमियर लीग असेल तिथपर्यंत मॅन ऑफ द सिरीज मोटारसायकल ही मात्र माझ्याकडून असेल, हे मात्र त्यांनी आवर्जून त्या शब्दांचं पालन करत असताना अप्रतिम, खरोखरच या व्यक्तिमत्वाला मानाचा सलाम आहे, मानाचा मुजरा. ला 3 उत्कर्ष 12 बॉल आणि 23 अशा प्रकारचा मात्र सामना आता रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का? 11.50चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आणि संजित यांना आपण पाहताय जे ऍडव्होकेट स्वतः आहेत, बहाडोलीचे अनमोल रत्न. तानसा किंग टीम थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळते, परंतु इथून जर दोन्ही बॅटरने स्पेशली साईश ठाकूरची जर विकेट मिळाली, रोहित पाटील सारखा जर फलंदाजाची जरूर विकेट मिळाली, डॉक्टर आहेत आणि क्रिकेटवर अफाट प्रेम करतात, या दोन फलंदाज फार महत्वाचे असणार आहेत. काय म्हणशील? अगदी बरोबर, हे दोन फलंदाज भरपूर महत्वाचे आहेत. हा 12 बॉल 23चा जो सामना आहे त्यामध्ये आता या दोन फलंदाजांवरती ह्या सामन्याचं बरंचसं काही भवितव्य असेल म्हणायला हरकत नाही, ज्यामध्ये साईश ठाकूर हेही नाव तेवढंच महत्वाचं. डॉक्टर रोहित पाटील आलेत, तर एका बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती संजित, ज्यांनी सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 23. या मॅचला जिंकण्याकरिता साईश ठाकूर सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत आणि एका बाजूला 12 बॉल 23चा हा सामना आता कुठल्या पद्धतीने ते हँडल करतील. गोलंदाज तयार, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती धमाका. हाफ ट्रॅकरचा बॉल डाऊन द ग्राउंड, बॉलला उडवलाय सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय सुरेशजी लक्ष्मण कावड साहेब उपस्थित आहेत, राजूजी पाटील यांचे मामाश्री आहेत आणि मी देवानंद वजे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. आज सुरेशजी गावड साहेबांना सुद्धा आपल्या भाच्यावर खऱ्या अर्थानं अभिमान असावा. राजूजी पाटील साहेब यांचे मामाश्री आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया. आपण हा स्वागत सन्मान खूप खूप धन्यवाद. सुरेशजी लक्ष्मण गावड साहेब, माईची उबदार शाल पुष्पगुच्छ प्रमाणे फुलत राहा, बहरत राहा आणि योगच भेटीचा की मामा आणि भाचे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल होता, खाली राहिला होता, बॅट स्विंग अप्रतिम होती, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये उत्कर्ष, आणि त्यामुळे आता संजित यावेळेला कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर डेफिनेटली इथून कमबॅक होऊ शकतो, नो डाऊट अबाउट इट, कारण 10 बॉल 17 रन. अगदी बरोबर, इथून जर कमबॅक म्हणजे विकेट ही खूप महत्वाची असेल. आता 10 बॉल आहेत आणि 10 बॉल मध्ये रन करायचे 17. साईडचा याही वेळेला ऑन साईडला फटका जरूर आहे. धीरज पाटील मिड विकेट मधनं बॉलला प्रोटेक्शन देतील आणि बघता बघता आपण पाहतात फक्त सिंगलच मिळाली. सिंगलच्या सहाय्याने आता या मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट वाढत चाललाय. 9 बॉल आहेत आणि 9 बॉल मध्ये रन करायच्या 16. प्रमोद सर, अतिशय चांगला रोमहर्षक हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज पाटील आपण पाहताय, सरपाडा प्रीमियर लीग मध्ये काय फिल्डिंगचा दर्जा त्यांनी दाखवला होता आणि बॅटिंग केली होती, ते सातत्य आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. 48ला 3, 48, 9 बॉल आणि 16 रनची आवश्यकता आहे. संजित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर उजव्या हाताने सर बॅटचा वापर केलाय. रोहित पाटील यांच्या बॅटमधून क्लास, खराब फिल्डिंग. अक्षय पूर्णपणे त्या ठिकाणी फंबल झाले, त्याला बीट करत निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार. ग्रेट शॉट, दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग. चौकार 4. चांगला फटका रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतायत, परंतु क्षेत्ररक्षक अक्षयला तो बॉल कॅरी करणं गरजेचं होतं. अगदी सीमारेषेच्या लगत होते आणि तो बॉल निश्चित स्वरूपात सीमारेषेच्या बाहेर देखील गेला. 8 बॉल आहेत, 8 बॉल मध्ये रन करायचे 12 या मॅचला जिंकण्याकरिता. एका बाजूला आपण पाहतायत नेक्स्ट मॅच जय बजरंग बिरवाडी आणि विपक्षात GT11 माकणे. दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी रेडी राहायचंय. नेक्स्ट मॅच ती देखील मॅच देखील तेवढीच महत्वाची, आपण रेडी राहायचं आहे. आणि त्यानंतर GT11 संघाने टॉस जिंकल्यानंतर स्वीकारलेली गोलंदाजी आपण जसा हा सामना संपेल त्वरित मैदानाचा ताबा आपण घ्यायचा आहे.
52 धावा या धावफलकावरती, 3 गडी बाद अशी स्थिती आणि 8 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज. काय जबरदस्त सामना. डॉक्टर रोहित पाटील यांच्या बॅटमधनं समोरच्या दिशेनं तो चौकार आला. संघर्षाच्या काळात ज्यांनी ठोकला चौकार. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये रन करायचे 12. यावेळेला बॅटची कट, एका हातानं बॉलला केलंय कॅरी, विशाल पाटीलने टिपलाय कॅच आणि या मॅच मध्ये आता आणखीन ट्विस्ट वाढत चाललाय. 7 बॉल 12 ची कहाणी काय होईल, काय बिघडेल हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. साठी 12 रनची आवश्यकता आहे. 7-12 हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं आणि उत्कर्ष 7-12 ही सुद्धा टीम खेळलेली आहे. मी पाहिले ऑलिम्पिक भिवंडीमध्ये ती नाईट स्पर्धा होती आणि 7-12 महापोली ही टीम खेळली होती. राजू रामचंद्र पाटील साहेब, राजेंद्र स्वामी साखरे, एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व ऑन साईडला जरूर खेळले. धीरज पाटील पाहत राहतील. आल्या आल्या या वेळेला आक्रमकतेचा स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता ग्रेट टायमिंग शुभमच्या बॅट मधून 6. चांगला फटका. आतल्या बाजूने येणारा चेंडू त्यावरती आक्रमण केलं. अगदी क्रीज मध्ये उभे राहिले आणि तदनंतर चेंडूला खूप चांगल्या पद्धतीनं फेकून दिलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना बघायला मिळाला. आता टीम मीटिंग का होते त्याचं कारण शुभमने ठोकलेला षटकार तो ऊर्जा देणारा राहिला आणि या मॅचला आता थोडस जवळ घेऊन चाललेत म्हणायला हरकत नाही. सहा बॉल आणि 6 रन. चला वेळ दौडू नका प्लीज, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 6 बॉल आणि 6 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. एक अतिशय चांगला दर्जेदार सामना. प्रेक्षकांना हेच हवं असतं कारण प्रेक्षक हे या स्पर्धेचे एक केंद्रबिंदू आहेत आणि जे स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतात ते खऱ्या अर्थानं एनर्जीचं पॉवर हाऊस म्हणून ओळखलं जातं हे आमचे लाडके प्रेक्षक वर्ग. 6 बॉल आणि 6 रन हे सामन्याचं समीकरण आपण स्क्रीन पाहतायत. जवळजवळ 5 कॅमेरे आणि 1 ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे स्टेबल आहे आणि संपूर्ण हे मैदान आणि त्यानंतर गोलंदाजाचा एंड कडून आपण पाहू शकतायत एक कॅमेरा. त्यानंतर फलंदाजाचा एंड जर आपण पाहिला तर तो एक अँगल आपल्याला पाहायला मिळतो. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि भव्य दिव्य शामियाना जो आपण पाहतायत स्टेबल कॅमेरा. 6 बॉल आणि 6 रन. मनीष निजाई दुबई रिटर्न आहेत. सगळ्या कतारच्या स्टेडियमवर जाऊन मात्र चांगली लाईव्ह कव्हरेज केलेला आहे मनीष निजाईने. 58 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांच्या समाप्ती अखेर. बॅटची हलकीशी एज जरूर होती. साईश ठाकूर त्या ठिकाणी मोठा प्रहार करण्यासाठी पाहायला मिळाले परंतु बॅटची एज घेत शॉर्ट फाईन लेग मध्ये आहे आणि त्यामुळे एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या 59. 5 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. 5 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज असताना शुभम 1 बॉल मध्ये 6 धाव्यांवरती 600च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत. 13 बॉल आणि 23 रन मध्ये साईशने देखील या खेळाला सावरले. सध्या 5 बॉल आहेत. 5 बॉल मध्ये रन करायचे आहेत 5. शुभम पाटील स्ट्रायकिंग एंडला. खूप चांगला स्क्वेअर कटचा फटका. डीप मधनं क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करतील आणि तुर्तास मिळते ती म्हणजे सिंगल. सिंगलच्या साह्याने स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 60 वरती. प्रमोद सर 4 चेंडूंमध्ये रन करायचे ते म्हणजे 4 या मॅचला जिंकण्याकरिता. एका बाजूला साईशनं या डावाला संपूर्णपणे सावरलं. सुरुवातीच्या काळात सिंगल डबल 3ऱ्या षटकापासून मोठे फटके स्वीकारले आणि स्वीकारत असताना या मॅचला देखील आता जवळ घेऊन आलेत. 4 बॉल मध्ये रन करायचे 4. साईश ठाकूरच्या बॅट मधनं खेळ खल्लास. खूप चांगला फटका. चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर षटकाराकरिता आणि इथे विजयाचा शंखनाद
तानसा किंग या संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. व्हेरी वेल प्ले, खूप चांगली बॅटिंग साईशने केली. 14 बॉल मध्ये 29 रन आणि विजयाचा षटकार ज्यांनी ठोकला ते साईश ठाकूर. वेल प्ले, चांगलं क्रिकेट. सुपर आयकॉन प्लेअर म्हणून मला का निवडलं गेलंय या संघामध्ये त्याचं ज्वलंत उदाहरण देत असताना तानसा किंग या टीमच्या माध्यमातून अभिजित किनी खुश असतील, पंकज किनी खुश असतील. संपूर्ण मॅच समरी आपल्याला पाहायला मिळते. तर साईश ठाकूर ठरतायत या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 14 बॉल मध्ये आणि साईश ठाकूर 12 बॉल 12 रन आणि 2 विकेट. चला लगेच 2